कोकणासह घाटमाथ्यावर पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. विदर्भातही पावसाचा हवामान खात्याचा इशारा. अकोला शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. हवामान खात्याकडून अकोल्याला 4 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. वाशिम शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी. या पावसामुळे उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. नागरिकांसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जिल्ह्यातील 70% पेरण्या पूर्ण झाल्यानं पावसाचा पिकांना फायदा होणार. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात वाहणाऱ्या पर्लकोटा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पर्लकोटा नदीच्या पुलाला पाणी लागल्यानं भामरागडमधील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरीच्या खोरनिंडको धरण पूर्णपणे भरलं, त्यामुळे सांडव्यातनं फेसाळत जाणारं शुभ्र पाणी पर्यटकांचं लक्ष वेधतंय. रायगड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस. जिल्ह्यातील 28 पैकी 17 धरणं भरल्याची माहिती. आतापर्यंत पर्जन्यमानात 83% पाणीसाठा उपलब्ध. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. सध्या पावसाची विश्रांती, मात्र ढगाळ हवामान. कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचं 1 युनिट सुरू असून त्याद्वारे 1050 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू. कोल्हापूरच्या फये गावात सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका. गावातल्या जमिनींसह घरांच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जिल्हा प्रशासनाकडून दखल घेत तातडीने पाहणी. साताऱ्यातील वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरनं विसर्ग सुरू. वांग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धरणकाठावरील मेंढ गावातील प्राथमिक शाळेला पाण्याचा वेढा पडला असून तेथील जुनी मंदिरं पाण्यात आली. साताऱ्यातील पुसेगाव फलटण मार्गावरील वेटण ओढ्यावर पूल नाही. काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी. पाणी अडथळ्यामुळे यंत्र किंवा बैलांच्या मदतीने शेती करणं अशक्य, त्यामुळे साकव पूल तरी बांधावा, शेतकऱ्यांची मागणी. कोकणात समाधानकारक पाऊस न झाल्यानं भात शेतीवर परिणाम, त्यामुळे भात लावणी लांबणीवर. कोल्हापुरातील बड्याचीवाडी गावात रस्त्यांची दुरवस्था. आजीला बैलगाडीतनं रुग्णालयात न्यावं लागल्यानं गावकऱ्यांचा संताप. प्रशासन रस्त्यांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्यानं गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार. गडचिरोली ते चामोर्शी दरम्यान असलेल्या पोर नदीवरील पुलाचं काम अद्यापही अपूर्ण. वाहन चालकांना नाहक त्रास. जुन्या पुलावरील खड्ड्यांवरनं वाहन चालकांची जीवघेणी कसरत. ब्रह्मपुरी अहेर नबरगाव मार्गावरील भूती नाल्याच्या पाणी पातळीत वाढ. नाल्यावरील पर्यायी मार्ग वाहून गेल्यानं नागरिकांची गैरसोय. सध्या पुलाचं पाणी सुरू असल्यानं पुलाचं काम सुरू असल्यानं हा तात्पुरता मार्ग तयार करण्यात आलेला. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्यानं राजू शेट्टींसह 400 जणांवर गुन्हे दाखल. बंदी आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग रोखल्यानं खासदार विशाल पाटील यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. जमावबंदीचं उल्लंघन केल्यानं 40 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल. संभाजीनगरच्या चिंचळगावमधील महिला कीर्तनकार हत्या प्रकरणी 2 परप्रांतीय आरोपींना अटक. एकाला वैजापूर तालुक्यातनं आणि दुसऱ्या आरोपीला मध्य प्रदेशातनं अटक. चोरीच्या उद्देशाने महिला कीर्तनकाराची हत्या. राज्यात गेल्या 10 वर्षात मुंबई वगळून 22,552 कोटींची गुंतवणूकदारांची फसवणूक. सायबर गुन्ह्यातनंही 11,000 कोटींची फसवणूक. गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी सरकारकडनं आर्थिक गुप्तवार्ता कक्ष स्थापन. राज्यामध्ये 8,213 गावांमध्ये शाळाच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर. 1,650 गावात प्राथमिक तर 6,563 गावात उच्च प्राथमिक शाळा नाहीत. हजारो शाळांना वीज, पाणी आणि शौचालयाचीही सुविधा नसल्याचं समोर. नागपूरमध्ये 837 स्कूल बस, स्कूल व्हॅन अवैध परवान्यावर धावत असल्याची माहिती समोर. सर्व नियमांचं पालन करून आम्ही व्हॅन चालवतो. 15,000 खर्च करून नवीन 16 डिजिटचं स्पीड गव्हर्नर युनिट का लावायचं? चालकांचा प्रश्न. वाशिमच्या कोकलगावमध्ये जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना पटसंख्येपेक्षा कमी पुस्तकं मिळाली. एक संच 2 विद्यार्थ्यांमध्ये वाटून दिला जातोय. पालकांचा आरोप. प्रशासनाने तात्काळ मदत करावी, पालकांची मागणी. ठाणे महानगरपालिका शिक्षणाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांचं आंदोलन. राईट टू एज्युकेशन कायद्याने शिक्षण मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांकडून शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या. तुळजापुरातील सावरगावात विद्यार्थ्यांचं धोकादायक इमारतीत शिक्षण. वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याने एकाच खोलीत 80 ते 85 विद्यार्थी. जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करण्याची शिक्षकांसह पालकांचीही मागणी. सीएसएमटी पनवेल लोकलमध्ये अवघ्या 15 दिवसांच्या बाळाला सोडून आई फरार. लोकलमधील 2 तरुणींना मदतीच्या बहाण्याने बाळ सोपवून महिला सीवूड स्थानकावर उतरून पळून गेली. सीसीटीव्हीच्या आधारे फरार महिलेचा शोध सुरू.
सांगलीजवळील समडोळीमध्ये स्त्री जातीचं अर्भक मृतावस्थेत आढळलं. माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी अर्भक ताब्यात घेतलं, शासकीय रुग्णालयात पाठवलं. प्रकरणात अधिकचा तपास सुरू. घरात झोपलेल्या 5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा नराधमाचा प्रयत्न फसला. बाजूला झोपलेल्या आजीला जाग आल्यानं नराधमाचा पळ. सीसीटीव्हीच्या आधारे अटक केल्यावरच असाच एका मुलीचा छळ केल्याची ही आरोपीची कबुली. जळगावच्या अमळनेरमध्ये 9 देह विक्री करणाऱ्या महिलांसह 8 जणांना अटक. गांधलीपुरा भागामध्ये पोलिसांचा छापा, गुन्हा दाखल. गोंदियामध्ये पत्नीची पतीला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं पतीचा जागीच मृत्यू. पती दारू पिऊन येत असल्यानं केलेली मारहाण. पत्नीविरोधात सालेकसा पोलिसात गुन्हा दाखल. वर्ग शिक्षक रागावल्याच्या कारणावरून 10वीच्या विद्यार्थ्याची सुसाईड नोट लिहित आत्महत्या. बुलढाण्याच्या नांदुऱ्यातील वसाडी गावातला धक्कादायक प्रकार. आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या कारणावरून शिक्षकाला अटक. धुळ्यातील साक्री रोड परिसरातील उच्चभ्रू वस्तीत बनावट देशी विदेशी मद्य निर्मितीचा उद्योग उघड. राज्य उत्पादन शुल्काच्या कारवाईत 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. किरकोळ कारणावरून धक्का लागल्यानं वाद, प्रकरणात गुन्हा दाखल. दहशत माजवणाऱ्या आरोपी सागर झेंडेची पोलिसांनी काढली शहरातून धिंड. बीड शहरातली घटना. रायगडमधील घनदाट जंगलातील डोहात बुडून 22 वर्षीय मुलाचा मृत्यू. मुंबईवरून फिरण्यासाठी मित्रांसोबत आला असताना घडलेली घटना. साताऱ्यात सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा. धर्मांतराला विरोध आणि धर्मांतर कायदा करावा या मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. साताऱ्यात केंद्रीय जल आयोगाचे कंत्राटी कर्मचारी किमान वेतन मागणीसाठी संपावर. पश्चिम पुणे विभागातील पूर नियंत्रण यंत्रणा ठप्प. पुराविषयी योग्य माहिती मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. यवतमाळच्या बोरियाराव गावातील ग्रामस्थांचं विकास कामासाठी भीक मागो आंदोलन. वारंवार तक्रार करूनही गावातल्या समस्या निधीअभावी सुटत नसल्यानं संतप्त गावकऱ्यांचं आंदोलन. अकोल्यामध्ये बनावट बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक. पातूर तालुक्यातल्या अंबाशी इथे एका शेतकरी दाम्पत्यावर दुबार पेरणीचं संकट. यंदा दर्शन रांग गोपाळपूरमध्ये असूनही फक्त 4 ते 5 तासात विठुरायाच्या चरणाचं दर्शन. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी घेतलेल्या व्हीआयपी दर्शन बंदच्या निर्णयानंतर भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा. माळशिरस तालुक्यातल्या माळीनगरमध्ये उभं रिंगण संपन्न. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूरच्या कुडूस फाटा इथे दाखल. माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण संपन्न. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी अमरावतीतनं स्पेशल ट्रेन रवाना. यावेळी रेल्वे स्थानकावर काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे आणि नवनीत राणा यांची उपस्थिती. मुंबईतल्या भाविकांना आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला जाण्यासाठी एसटीकडनं विशेष व्यवस्था. पंढरपूरसाठी 130 जादा बसेस, त्यापैकी 30 जूनपर्यंत 62 गाड्यांचं आरक्षण पूर्ण. पंढरपूरहून येणाऱ्या 78 गाड्यांचं आरक्षण पूर्ण. 4 बिबट्यांचा कळप सीसीटीव्हीत कैद. रत्नागिरीतील लांजा तालुक्यात